नमस्कार. 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. इतिहास संशोधक आहेत अमित कुमार गणेश शिंगणे म्हणून. हो. त्यांनी एक संशोधन पेपर लिहिला आहे ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि आपलं भारतीय संविधान यांच्यातली काही साम्यस्थळं त्यांनी मांडली आहेत. खूपच आश्चर्यकारक आहेत ती. हो, अगदी. आणि हे फक्त वरवरचं साम्य नाहीये. शिंगणे यांच्या अभ्यासात स्पष्ट दिसतं की न्याय, समानता, सर्वधर्म समभाव, स्त्रियांचा आदर, कायद्यापुढे समानता ही जी मूल्ये आहेत ना, ती दोन्हीकडे खूप खोलवर रुजलेली आहेत. आणि विशेष म्हणजे तुम्ही म्हणालात तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधान सभेत बोलताना महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श म्हणून उल्लेख केला होता. बरोबर. त्यामुळे या तुलनेला एक वेगळंच महत्त्व प्राप्त होतं. नक्कीच. म्हणजे बघा ना, 17वं शतक आणि हे 20वं शतक, किती मोठा फरक आहे काळात. खूपच. आणि तरीही प्रशासकीय आणि सामाजिक मूल्यांमध्ये इतके समान धागे सापडणं, हे म्हणजे खरंच विचार करायला लावणार आहे. पण आपल्याला काय वाटतं, या तुलनेची गरज काय आहे? म्हणजे हा फक्त योगायोग आहे की काही खोल अर्थ आहे यात? नाही, माझ्या मते याची गरज आहे. कारण यातून एक महत्वाचा विचार पुढे येतो. काय? की लोकशाही आणि कल्याणकारी राज्याची जी मूल्ये आहेत ना, ती फक्त आधुनिक किंवा फक्त पश्चिमेकडून आलेली नाहीत. अच्छा. शिंगणे हेच दाखवतात की ही मूल्य आपल्या इतिहासात अगदी 17व्या शतकात महाराजांच्या प्रशासनात होती आणि तीच पुढे संविधानात आली. म्हणजे आपल्याच वारशाचं महत्त्व यातून दिसतं. अगदी. आपला ऐतिहासिक वारसा किती समृद्ध आहे हे कळतं. मग कायद्यासमोर समानतेसारखी कल्पना, म्हणजे त्या काळात हे कसं शक्य होतं की स्वराज्यात जातधर्म यावरून भेदभाव नव्हता? हेच तर महाराजांच्या प्रशासनाचं मोठं वैशिष्ट्य होतं. त्यांनी जाणीवपूर्वक, म्हणजे अगदी ठरवून, जन्मावर आधारित भेदभावाला आव्हान दिलं. रयतेतला प्रत्येक माणूस, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, त्याला समान न्याय, समान वागणूक. कमाल आहे. आणि हेच तत्व आज आपल्या संविधानाच्या कलम 14 मध्ये आहे. कायद्यापुढे सर्व समान. विचार करा, त्या काळात ही किती मोठी, किती क्रांतिकारी गोष्ट होती. खरंय. आणि स्त्रियांच्या बाबतीत काय? शिंगणेंनी उल्लेख केलाय की राजमाता जिजाऊंच्या निधनानंतर येसूबाई राणीसाहेब, त्यांच्याकडे स्वराज्याचे कुलमुखत्यार पद होतं. म्हणजे स्त्रिया प्रशासनात सक्रिय होत्या. नक्कीच. स्त्रियांचा फक्त आदर किंवा संरक्षण इतकंच नव्हतं. अच्छा. तर त्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय जबाबदाऱ्या, अधिकार दिले जात होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते राजब्रीद वाक्य, श्री सखी राजनी जयती, हे फक्त अलंकारिक नव्हतं. तो स्त्री शक्तीचा, तिच्या सार्वभौमत्वाचा अधिकृत स्वीकार होता. बरोबर. आज आपण संविधानात कलम 15 आणि 16 बघतो. लिंगाधारित भेदभाव नाही, समान संधी. त्याची मुळं कुठेतरी स्वराज्याच्या या धोरणात दिसतात, असं म्हणायला हरकत नाही. कायद्यासमोर समानता झाली, स्त्रियांचा सन्मान झाला. मग धार्मिक समानतेचं काय? आपण नेहमी ऐकतो की स्वराज्यात सगळ्या धर्मांना समान आदर होता. सिद्दी इब्राहिम सारखे मुस्लिम सरदार पण महत्वाच्या पदांवर होते. अगदी. आणि इथे फक्त सहिष्णुता नव्हती, तर सक्रिय समान व्यवहार होता. महाराजांनी मंदिरं, मशिदी, दर्गे, सगळ्या धार्मिक स्थळांना संरक्षण दिलं. अगदी. शत्रूच्या प्रदेशात जिंकल्यावर सुद्धा. तिथे सुद्धा. आणि धर्मांतराची सक्ती तर अजिबात नव्हती. हेच तर आपल्या संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाशी किती जुळतं. त्याचबरोबर अस्पृश्यता निवारण, कलम 17, आणि अल्पसंख्याकांचे हक्क, कलम 29-30, यामागेही तो समानतेचा विचार दिसतो, जो शिवकाळात होता. म्हणजे ही सगळी तत्व फक्त कागदावर नव्हती, ती न्यायव्यवस्थेतून प्रत्यक्षात आणली जात होती. कशी होती स्वराज्यातली न्यायव्यवस्था? ती बऱ्यापैकी स्वतंत्र होती, निष्पक्षपाती होती आणि पारदर्शक म्हणता येईल. न्याय देताना जातपात बघितली जात नसे. अच्छा. आणि एका गुन्ह्यासाठी एकच शिक्षा, हे तत्व पण पाळलं जायचं. अंतिम निर्णय राजाचा असला तरी एक प्रस्थापित न्याय प्रक्रिया होती. हे आधुनिक स्वतंत्र न्यायपालिकेच्या कल्पनेशी मिळतं जुळतंय. खूप मिळतं जुळतंय. जिथे न्यायव्यवस्था इतर शाखांपासून स्वतंत्रपणे काम करते. शिंगण्यांच्या पेपरमध्ये आणखी एक मुद्दा आहे, शेतकऱ्यांचं हित आणि पर्यावरणाचं रक्षण. तोही महत्वाचा भाग आहे. रयतेवर कराचा बोझा कमी करणं, नैसर्गिक आपत्ती आली तर मदत करणं, झाडं तोडू नका असे आदेश देणं, हे मुद्दे तर आजही तितकेच महत्वाचे वाटतात. निश्चितच. रयत सुखी तर राजा सुखी, हे फक्त बोलणं नव्हतं, ते धोरण होतं. बरोबर. आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याची जाणीव सुद्धा होती.
आज आपण संविधानात पर्यावरणासंबंधीची कर्तव्य बघतो, कलम 48A, 51AG. हो. शेतकरी हिताच्या तरतुदी बघतो तेव्हा स्वराज्यातल्या या धोरणांची आठवण येतेच. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो, एक निष्कर्ष म्हणून असं म्हणता येईल का की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतेही लिखित संविधान नसताना सुद्धा आपल्या आज्ञापत्रांमधून, प्रत्यक्ष राज्यकारभारातून आधुनिक भारतीय संविधानातली अनेक मूलभूत तत्व, समानता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही प्रत्यक्षात आणली होती? हो, अगदी हेच. अमित कुमार शिंगणे यांच्या संशोधनाचा हाच तर महत्वाचा निष्कर्ष आहे. स्वराज्य हे केवळ एक लष्करी यश किंवा मोठं साम्राज्य नव्हतं. मग काय होतं? ते एका आदर्शाचं प्रतीक होतं. लोककल्याणकारी आणि बऱ्याच अंशी लोकशाही मूल्यांवर आधारलेल्या राज्याचा तो एक पाया होता. म्हणजे राजाशाहीत लोकशाही मूल्य? हो, महाराजांनी राजाशाहीत लोकशाही मूल्य रुजवली आणि ती आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात. डॉक्टर आंबेडकरांनी जो उल्लेख केला तो याच अर्थाने खूप महत्वाचा आहे. खरंच, इतिहासाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळालाच. जाता जाता एक विचार येतोय मनात. बोला. अजून प्रभावीपणे कशी वापरता येतील? हा कळीचा प्रश्न आहे खरं तर. कदाचित फक्त मूल्यांची चर्चा करण्याऐवजी शिवाजी महाराजांनी जसं ती मूल्य प्रत्यक्ष कृतीत आणण्यावर भर दिला होता, तो दृष्टिकोन आजच्या प्रशासकीय आणि सामाजिक आव्हानांना सामोरं जायला जास्त उपयोगी ठरू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नक्कीच. नक्कीच, यावर विचार करायला हवा. आजच्या चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.